भाजपचा आज 43वा स्थापना दिवस आहे। त्यानिमित्त देशभरात भाजपकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायन इथं अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली। यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसंच मुंबई भाजप कार्यालयातही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। तसंच स्थापना दिनाचं निमित्त साधत एक बार फिर से मोदी सरकारची घोषणा भाजपकडून देण्यात आली। वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना राज्याचे अध्यक्ष म्हणून माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी ज्या प्रकारची व्हिजन ठेवत आहेत, ज्या प्रकारचा व्याप वाढवायचं म्हणतायत, ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर यश आगामी निवडणुकांमध्ये प्राप्त होण्यासाठी जीवाचं रान करतायत, त्या सगळ्यांना आम्ही साथ देऊ, त्यांच्या खांद्याला खांदा मिळून काम करू। त्यांनी राज्याचा अध्यक्ष म्हणून जे चित्र डोळ्यासमोर ठेवलं आहे ते चित्र पूर्ण करण्यामध्ये त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करू, त्यांच्या बरोबर काम करू असा आपण सगळ्यांनी मिळून त्यांना शब्द दिला पाहिजे। आपला जो संकल्प केला तो पूर्ण होईल का? त्या दिवशीचा सूर्य निघेल का ज्या दिवशी आपला संकल्प आहे? पण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी जो संकल्प केला तो संकल्प पूर्तीकडे आपण आता मोदींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे। आणि याकरता 44 वर्ष या प्रवासाला लागलेत।